बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी निकिता पाटील। आपण पाहतात नव महाराष्ट्र या यूट्यूब न्यूज चॅनलचा 5वा वर्धापन दिन भाळवणी येथील शतायू हॉस्पिटलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राळेगणसिद्धीचे माजी सरपंच वसंत यादव, बाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सदाशिव मापारी, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव शिर्के, संपादक नगर सह्याद्री व अध्यक्ष अहिल्यानगर जिल्हा पत्रकार संघ, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष श्री अर्जुन भालेकर, पारनेर तालुका शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख श्री गुलाबराव नवले, भाळवणी गावचे माजी सरपंच बबन डावकर, पारनेर नगर पंचायतचे सभापती भूषण शेलार, भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरचे चिटणीस रघुनाथ आंबेडकर, समाजसेवक श्री धोंडीभाऊ शेटे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, समाजसेवक श्री डॉक्टर अभिजित रोहकले व इतर मान्यवर उपस्थित होते। या सर्वांचे शताब्दी हॉस्पिटलचे डॉक्टर रवींद्र आलाट व डॉक्टर दीपाली आलाट यांनी स्वागत केले। नव महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या 5व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शतायू हॉस्पिटलमधील रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांना अन्नदान करण्यात आले। नव महाराष्ट्र चॅनलचे संपादक अरुण आंधळे पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले। तर चला पाहूया 5व्या वर्धापन दिनानिमित्त आलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, ते आपण पाहूया। प्रमुख पाहुणे श्री संत यादवबाबा शिक्षण मंडळ रायगणसिद्धी, तसेच माजी सरपंच आदर्शगाव रायगणसिद्धी आणि अण्णांचे सहकारी माननीय पद्मभूषण अण्णासाहेब भुजारे यांचे सहकारी सदस्यांना नाव ही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून त्याच पद्धतीने आणखी मार्गदर्शक सरपंच बाळासाहेब खिलारी यांचे खूप मोठं योगदान दोन्ही क्षेत्रात आहे, शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात, त्याबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा खूप असा। आणि यानंतर या कार्यक्रमाची प्रस्तावना जी आहे ती संपादक अरुण आंधळे साहेब यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्या न्यूज चॅनलचा 5वा वर्धापन दिन आपण पावसाळ्यात आपण पावसामुळे बरेचसे लोक येणारे जे होते ते या ठिकाणी येणार आहे, परंतु या ठिकाणी आपण पेशंट आहे, रुग्ण आहे, त्यांचे नातेवाईक। खरं तर हा कार्यक्रम रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांसाठीच आपण आयोजित केला होता, परंतु मग आपण वर्धापन आपण म्हणजे औचित्य साधून आपण या ठिकाणी कार्यक्रम सुरू केला। महाराष्ट्र चॅनल मी तसं होतो ऑनलाईन बोलत आहे आणि आज या ठिकाणी आपण पाहतात आपल्याला विशेष असे पावले सगळे लागलेले आहेत। हे सगळे जोडले आहेत मित्र, आपल्याला इतर स्टेजवर राजकारण्याच्या स्टेजवर दिसणार नाही आणि म्हणून राजकारण्यांना इथं मुद्दा म्हणून आमंत्रित केलं नाही। आता आपल्या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आहेत ते आमचे मित्र श्री शिवाजी शिर्के, हे स्वतः नगर सह्याद्रीचे संपादक आहेत, त्याचप्रमाणे अहमदनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत आणि आमचे जे हरेश्वर काही करून आहेत त्याचे देखील अध्यक्ष आहेत आणि पत्रकारितेचा बांधला अनुभव त्यांना आयोगाचे आपल्याला अध्यक्ष लाभले नाही। त्याचप्रमाणे तो पाहुणे म्हणून सदस्यांना मापारी तर आपल्याला करून दिलेले आहे की अण्णा ज्येष्ठ सहकारी अण्णा ज्यावेळेस विद्यार्थी आहे तेव्हापासून त्या मापाऱ्यांमध्ये त्यावेळेस सरपंच होते तिथे, आज त्यांचे चिरंजीव देशे मापारी त्या ठिकाणी सरपंच आहेत आणि तिथे शिक्षण संस्था तिथे आपले अध्यक्ष आहेत। त्यानंतर बाळासाहेब खिलारी हे राजकीय क्षेत्रात तसे निलेश लंके साहेब यांचे दोन्ही हात आणि सुरुवातीला प्रतिष्ठानंतर ते अध्यक्ष होते, त्यानंतर ते टाकले लोकेश्वर या गावचे सरपंच आणि त्यांची पत्नी सरपंच आहे। त्यानंतर रघुनाथ आंबेडकर हे आपण सर्वांना भावनिकांना परिचित आहे। भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा भाजप पार्टीचे चिटणीस आहेत। त्यानंतर आमचे मित्र डॉक्टर अभिजित रोहकले हे सर्वोत्तमाचा व्यक्तिमत्व आहे, ते सगळ्याच क्षेत्रात कार्यरत असतात आणि आपल्या या आंदोलनामध्ये त्यांचा त्याग आहे। आणि आमचे दुसरे ज्येष्ठ सहकारी त्यांनी या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणली, सुरुवातीला शिवसेना हे नाव घेते अहिल्यानगर जिल्ह्यात माहिती होतं असे आमचे ज्येष्ठ नेते श्री गुलाबराव नवले साहेब हे या ठिकाणी आज हजर आहेत आणि मग दुसरं त्यांच्या सौजन्याने त्यांच्या कल्पनेने
या कार्यक्रमाचं आज आयोजन केलं ते आपले सर्वांचे लाडके डॉक्टर राजेंद्र आव्हाड साहेब, त्यांच्या सुनील पत्नी डॉक्टर दीपाली आव्हाड आणि त्याचप्रमाणे पोपटराव चौधरी हे सर्व त्या ठिकाणी हजर आहेत आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम आपला आज सुरू आहे. खरं तर आमचं लोक चांगलं आहे मित्रांनो, पत्रकारितेची जवळजवळ 1993 साली बरोबर महाराष्ट्र हे साप्ताहिक मुंबईमधून शिवसेना भवन या ठिकाणी सुरू केलं. त्याचं प्रकाशन बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे असतील किंवा आपल्या शिवसेनेमध्ये त्यांच्या उपस्थितीत लातूर या ठिकाणी झालं. त्यानंतर मग आम्ही तुफान एक्सप्रेस साप्ताहिक सुरू केलं. परंतु साप्ताहिक किंवा वृत्तपत्र चालवणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. आता हे शेतकऱ्यांचे कसं जमीन ठेवतात त्यांचं त्यांनाच हवं. परंतु मग आम्ही बंद करून आम्ही कोर्टात चॅनलच्या माध्यमातून या क्षेत्रात शिकून आलो आणि मग या ठिकाणी हा 5वा वर्धापन दिन आहे या ठिकाणी होत आहे. खरं तर या चॅनलबरोबरच आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केले आणि ज्यावेळी आपण त्याचं आंदोलन करतो त्यावेळी त्याला मीडियामध्ये पब्लिसिटी होणे गरजेचं असतं आणि त्यामुळे लोकांपर्यंत जातो आणि म्हणून आमचा सोशल मीडिया आणि संघटना याच्या अगोदर महाराष्ट्र वापरताना नवभारतीय वापरताना अनेक संघटनांमध्ये शिवसेनेचं काम केलेलं आहे. परंतु आता आपला हा आजचा विषय हा नवभारतीय कामांचा आहे. तर मी प्रथम सर्वांच्या वतीनं आपले जे डॉक्टर आहेत राजेंद्र आव्हाड साहेब त्यांचे हे सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. खरं तर मित्रांनो आपल्या वयाच्या आठवड्यात अगोदर होता एक टाकलेला असतो आपला, एक बाळाविंद्र आहे, एक पारनेला असतो आणि दुसरे जे आठवड्यात साधारण व्यतिरिक्त गावाला बाजार असतात. लोक गावच्या त्या ठिकाणी जात नाहीत परंतु आठवड्याला बाजारात जातात. अशी काही स्थिती त्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्याची आहे. आपल्या गावात सुसज्ज हॉस्पिटल असताना देखील लोक मुंबई पुणे किंवा नगरला पाहतात आणि मग त्या ठिकाणी अपयश आल्यानंतर मग अशा दवाखान्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये पुन्हा येतात आणि मला सुद्धा तरी झालेलं त्या ठिकाणी उपचार घेतले. परंतु काय बरं होत नव्हतं. मग या ठिकाणी आज गेले 1.5 महिन्यानंतर गेले आणि आज सुद्धा आम्ही आजच हे कपडे घातले त्याचं या ठिकाणी नेहमी असतो. तेव्हा आज जे सर्व महिला वर्ग ते आता आमची कुटुंब झालं जे लोक म्हणतो आणि 2-4 दिवसांनी जाणार आहे तर त्याला अक्षरशः डोळ्यात सांगितलं. तर अशा प्रकारचे कुटुंब असं वाढवणार आहे. तर आता मी जास्त न बोलण्यापेक्षा आता इतरांनी सुद्धा आपलं मार्गदर्शन करावं. आता यानंतर ते मुंबईपासून चांगल्या प्रकारे समाज सेवा करतात. सेनाभवन असताना वाहतूक सेनेचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे करत असताना ते करत असताना आम्ही इथं आलो आणि इथं सुद्धा ते महाराष्ट्र पत्रकार काढून समाजाला जागृत दिलेली आणि समाजाचा अन्यायावरून त्यांनी चांगल्या प्रकारे अन्याय दूर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी मी आमच्या अरुण दादांना माझ्या नवले पत्रकारांच्या वतीने आणि माझ्या नगर जिल्हा संघटनेच्या वतीने धन्यवाद आभारी. टाकळी विभाग पोपटराव चौधरी साहेब यांना विनंती करतो आपण थोडंसं या ठिकाणी शुभेच्छा या कार्यक्रमाला द्याव्या मी आपल्याला विनंती करतो. आज या ठिकाणी नवमहाराष्ट्र 5वा वर्धापन दिनानिमित्त आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमचेच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे मार्गदर्शक अन्यायाला वाचा फोडणारे असे आपल्या सर्वांचे आदर्श मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्या आदर्श व्यक्तिमत्वास त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळात अन्यायाविरुद्ध त्यांनी असाच आवाज उठवून समाजाला न्याय देण्याची अपेक्षा मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो आणि पुण्यश्लोकाने त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. पण भविष्यामध्ये आव्हाड साहेब
तसेच त्यांचे सहकारी आणि त्यांनाही चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन असताना ते पुढे सहस्र आयुष्यभर हॉस्पिटल हे निश्चितपणाने देणार आहे. कारण मी थोडासा अभ्यास केला हॉस्पिटलचा आणि त्यातली थोडीशी माहिती मला अरुणाने सांगितली. पूर्वी गेल्या 92 साली मी मुंबईला गेलो, पण मला काय झालं की त्यावेळेला जरा अण्णा आमचे सरकारच्या विरोधात बऱ्याचशा मंत्र्यावर आक्षेप आणले. त्या काळामध्ये ते आमचे मित्र अरुणराव वानरे यांनी आम्हाला मातृश्रीवर म्हणजे बाळासाहेबांकडे घेऊन गेले. बाळासाहेबांचा आमचा परिचय झाला. त्यांनी अनेक प्रश्न मला विचारले. माझे उत्तर ऐकून त्यांना फार समाधान वाटलं. त्यामुळं काय व्हायचं की ज्यावेळी आम्ही मुंबईला जायचो आणि बाळासाहेबांच्या मातृश्रीवर जर जायचं ठरलं ना तर अशी मोठी बोळ आहे. त्या बोळीमध्ये 4 पोलीस स्टेशने ते प्रत्येकाला तपासून पाठवायचे. त्यांचे मंत्री असो, सेनेचे आमदार असो, त्यांना सगळ्यांना तपासून असतो ते बाळासाहेबांचे भेटले जावं. पण एकच मी असा होतो की सदाशिव मांभारी असते त्याला कोणी तपासलं नाही. कधी त्यांना अशी डायरेक्ट बाळासाहेबांकडे जायचं. त्याला कारण फक्त हे आंधळे साहेबांनी अनेक प्रश्न त्यावेळेला त्यांचा एक भगवंत म्हणून पाक्षिक होतो. त्या पाक्षिकातून बरेच मोठं काम ते करत होतो. असं असताना त्यांना अनेक मंत्र्याचे, आमदाराचे, अधिकाऱ्यांचे असे ज्यांनी भ्रष्टाचार केला ना त्यांना हे विरोध यायचे असे हातोपरात किती पाहिजे. आता काही गोष्टी माझ्याकडे आल्या होत्या, पण आम्ही त्यांना बोललो का म्हणजे तुम्हाला माहिती ना आम्ही का बसलो. अशा दृष्टीने त्याने अनेक लोकांच्या पैशाला, भ्रष्टाचाराला लाभ मारली. पण ते असेच पुढे आहेत. मला आनंद वाटतो गेल्या 30 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत. चांगल्या कार्यक्रमाला केडीमध्ये भाग दिलाय, मेळावा ठेवला होता, पुरस्कार ठेवले होते. आपल्या तालुक्यातले त्यांनी चांगलं काम केलंय अशा त्या ठिकाणी गौरव केला. नव महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन औचित्य साधून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक. या महाराष्ट्रामध्ये सरपंच म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या कामाचा वेळ काम केलं असे सदाशिव मांभारी त्यांच्या आग्रहाखातर आणि प्रेमाखातर आपण सर्व उपस्थित आहात. आमचे असे आमच्या गावचे भूमिपुत्र, माझे सहकारी मित्र, नव महाराष्ट्र चॅनल आणि त्याच्या आधी भगवंत मराठातून ज्यांची पत्रकारितेची सुरुवात झाली आणि पुढे जाऊन आपलं वेगळं नाव पत्रकारिता क्षेत्रामध्ये प्रामुख्याने समाजातील तीन वेगळ्या घटकांसाठी अहोरात्र करणारे आमचे सहकारी मित्र अरुण आंधळे, ज्यांच्या मोठ्या योगदानातून अरुणराव उपचार घेत बरे झाले आणि बरं होत असतानाच या हॉस्पिटलमध्येच हा वर्धापनाचा कार्यक्रम करण्यास ज्यांनी अनुमती दिली असे आपले समाज मित्र. आणि खरं तर त्यांचं समाजासाठी बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये बोलले त्याप्रमाणे त्याचं खूप मोठं समाजासाठी योगदान या परिसरासाठी राहिलेलं आहे. खरं तर तिथं तितकं विकत नाही, विकत आहे डॉक्टर साहेब नगरला नगरपेक्षा चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या अत्याधुनिक अशा वैद्यकीय सुविधा उपचार या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच अरुणराव आंधळे यांच्या आजारातून यशस्वी ते या ठिकाणी बरे झाले. खरं तर त्याच्या आधीचे अनेक रुग्ण या ठिकाणी पाहिलेत की उपचार बरे आहेत. मी डॉक्टर अरुण आंधळे या ठिकाणी मनापासून याच्यासाठी आभार मानेन की अत्यंत चांगला उत्तर येऊन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी उत्तर दिला. आणि हा भाग आपल्या सर्वांची गाठीभेटी या निमित्ताने अरुण आंधळे आमच्या सर्वांच्या या निमित्ताने झाले. यावेळी देखील या ठिकाणी आमच्या सहकारी आभार मानतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित उपराव चौधरी असतील, नवले साहेब असतील, आमचे बंधू अरुणराव आंबेडकर साहेब, गावकर साहेब, सर्वच मान्यवर.
खरं तर पत्रकारितेमध्ये काम करत असताना मी खूप ज्युनियर आहे. अरुणराव 65 वर्षाची, 55 वर्ष, 10 वर्ष. परंतु पत्रकारितेमध्ये बलवंत मराठाच्या माध्यमातून त्यांची पत्रकारिता तरुण वयात जेव्हा खुललेली होती ती अंक आजही माझ्या डोळ्यात आहे. लोकमान्य टिळकांची पगडी आज मुद्दाम म्हणून त्यांच्यासाठी आणली. यासाठीच आणली की लोकमान्य टिळकांची ते शाळेत असताना एक घटना सर्वांना परिचित आहे. मी शेजार खाण्यापेक्षा करतो त्याची स्पष्ट माहिती नसते. आणि अशाच प्रकारची पत्रकारिता, अशाच प्रकारचे पुढारीपणा त्यांनी तो कायम ठेवला. असाच करारीपणा आमच्या गावचे अरुणराव यांनी कायम ठेवले. आणि म्हणूनच खरं वर्तमानपत्र साप्ताहिक असेल, पाक्षिक असेल तर दैनिक असेल, चालवणं खूप जिकिरीच आहे. आणि हे या समाजापुढे आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये चालवणं तर खूपच उपयुक्त आहे. जगातलं डॉक्टरसाठी एकमेव प्रोडक्शन असं आहे की त्याची उत्पादनाची किंमत निर्माणाची कॉस्ट जास्त आहे आणि विक्रीची किंमत 2 रुपये आणि 3 रुपये आहे. आणि 2 रुपये आणि 3 रुपयाचं वर्तमानपत्र जेव्हा तुम्ही स्टॉलवर विकत घेता तेव्हा त्या वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला फक्त 3 रुपये ते 2 रुपये मागे जातात. 1 रुपये ते एजंटचं कमिशन असतं आणि 2 रुपयाच्या वसुलीसाठी जो खर्च जातो तो पाहता 1.5 रुपये ते देतात. म्हणजे जगातलं एकमेव प्रोडक्शन असं आहे की त्याची विक्रीची किंमत 3 रुपये आणि खर्च एका अंकाचा 10 रुपयाच्या पुढे. आणि मग हे जे 8 रुपये 7 रुपये जे काढायचे असतात आणि पुन्हा त्यांचं स्वतःचं कुटुंब चालवायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये मग तो जो खर्च आहे तो जाहिरातीच्या माध्यमातून खरं तर थँकलेस जॉब आणि सिव्हिलमध्ये करत असतो. थँकलेस जॉब याच्यासाठी वेळ करत असेल की 100 बातम्या तुमच्याबद्दल चांगल्या लिहा आणि एक बोर्ड फक्त विरोधात येते, एक शब्द विरोधात येते आणि मग शिवाजी शिर्के हा वाईट. परंतु 100 बातम्या चांगल्या लिहिल्या म्हणून ना अरुण आंधळेंचं कौतुक होत, ना शिवाजी शिर्केचं कौतुक होत. परंतु एक शब्द फक्त तो पण बातमी म्हणून केलेला असतो. कारण बातमीदारी करताना पूर्वग्रह बातमीदारी ही कधी केली जाते, केली करावी पण नाही. अरुणराव यांनी ती पथ्य सातत्याने पाळलं. आणि म्हणून अशा प्रकारचा थँकलेस जॉब करताना पत्रकारितेमध्ये इतके वर्ष दग धरून राहणं आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाही. खरं तर आमच्या मातीमध्ये रवींद्रहरेच्या मातीमध्ये वेगळे संस्कार होते आणि या संस्काराच्या शिकवणीवरच आम्ही सर्व मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. या क्षेत्रात काम करत असताना अरुणराव आंधळे यांचा खूप मोठमोठ्या लोकांशी, बाळासाहेब ठाकरेशी त्यांचा व्यक्तिगत संपर्क आहे. आणि त्यावेळी सरकार असताना मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्याच्या आधी म्हणजे शिवसेना भाजपचं राज्य या सरकार या राज्यात येण्याच्या आधीचा काळ आणि हे सरकार सत्तेत आल्यानंतरचा काळ देखील अरुणराव सदाशिव अण्णा यांनी ही गोष्ट सांगितली ती वास्तव आहे. त्या काळी मातोश्रीवर जाण्यासाठी कोणाला प्रवेश नसायचा, परंतु अरुणराव आंधळे यांचा थेट प्रवेश व्हायचा. याचा साक्षीदार मी स्वतः. त्या काळी अरुणराव आंधळे यांनी ठरवलं असतं तर खूप लांबचा प्रवास अरुणराव केला असं कदाचित अरुणराव आंधळे डॉक्टरसाहेबांच्या हॉस्पिटलला सुरू परंतु त्याला खूप जिगर लागते काही गोष्टी नाकारण्यासाठी, काही गोष्टी चालू येतात. परंतु चालू आलेल्या गोष्टी देखील नाकारायची असते ना, ती हिंमत आणि जिगर अरुणराव आंधळे यांच्याकडे आहे आणि पुढे राहते. निश्चितपणे माझ्यासारखा त्यांच्यापेक्षा वयापेक्षा खूप कमी ज्युनियर असणारा माणूस पत्रकारितेमध्ये काम करत असताना त्यांच्या अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. खरं तर अरुणराव आंधळे यांचा माझा त्यांच्यासमोर अलीकडच्या काळात आमच्या दोघांच्यातला मित्रपणा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. परंतु काही गोष्टी एक वेळ वेगळं का नाही घेत आणि मी असं मानतो आणि अरुणराव आंधळे देखील असं मानतात की काळे उत्तर आणि म्हणून त्या काळे उत्तर असल्यामुळेच कदाचित आजच्या कार्यक्रमात मी अध्यक्ष म्हणून असं. खरं तर कर्तुल्या हऱ्यामध्ये मी मुद्दाम आमच्या गावासमोर घ्यायचं सांगितलं की आमच्या गावामध्ये असे अनेक हिरे आहेत की त्यांनी त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाची अत्यंत चांगल्या अर्थाने वाटवतात. खरं तर ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आमची मुली सर्व काम करतात. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील जिथे संधी होईल तिथे आपल्या कामाचा आपल्या नावाचा ठसा उतरण्याचं काम आमचं. माझ्यासारखा खूप छोटा पत्रकार आहे, परंतु अरुणराव आंधळे यांच्याबद्दल यांच्या प्रवासाचे अनेक चढ-उतार होते. परंतु न लग्न या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. प्रामुख्याने अलीकडच्या काळामध्ये गेल्या 10-15 वर्षांमध्ये बदलल्या जाणाऱ्या लोकांसाठी, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी जसं की उपोषणाचा हत्यार जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, विभागीय कार्यालय असेल, जसं की दिल्ली जंतर मंतर मैदान असेल, अशा अनेक ठिकाणी त्यांनी उपोषणाचा हत्यार होत असतं. ज्यांच्यासाठी उपोषणाचा हत्यार होत असतं त्यांना न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी निश्चितपणे बजावून त्याचं मी स्वतः फोन करतो ना याला. खरं तर आंदोलनाच्या माध्यमातून
काय काय होऊ शकतं हे अण्णा हजारेने जसं दाखवून दिलं तसं दाखवून दिलं. आणि अशाच प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून अण्णांच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी काय काय घडलं हे सदाशिवांना आपल्याला खात्रीच जास्त सांगितलं असतं. परंतु अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची तडजोडीची भूमिका न घेता ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देण्याची ताकद छोटी असेल परंतु प्रामाणिक हेतू जर असेल तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनुभव त्यांनी निश्चितपणे वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या आंदोलनांच्या घटनेत ते दाखवून दिले. निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. खरं तर हा कार्यक्रम नानासाहेब ढोकले यांच्याबद्दल करण्याचं नियोजित होतं परंतु पाऊस पुन्हा वेळ दसऱ्याचा खरं तर कार्यक्रम होता परंतु दसऱ्याच्या निमित्ताने कोणी येणं शक्य नव्हतं आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन एवढ्या क्षेत्रातील एवढं सहकार्य घेऊन हा कार्यक्रम व्हावा अशा प्रकारची भावना होते की आणि मग या त्यांच्या जी भावना होती त्या भावनेची दखल घेत आमच्या सहकारी मित्र आव्हाड सर असतील आमच्या घरी डॉक्टर दीपक आव्हाड असतील यांनी याच हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम व्हावा अशा प्रकारची भूमिका मांडली आणि या कार्यक्रमासाठी सर्व नियोजन या दोघांनी जसं केलं तशी आमची छोटी बहीण आहे तिला पण अत्यंत चांगलं नियोजन या ठिकाणी केलं. हां हे सर्व हे खूप चुनचुनीत आहे. मी खिलारी डॉक्टरना मला म्हटलं की माझ्या आवडाचं नाव पुढे जाऊन डॉक्टर करीत नाही माहिती परंतु या परिसरात एकच झालं की करीत अत्यंत कौटुंबिक असा हा खरं तर सोहळा आहे. लोक किती आहे त्याच्यापेक्षा गर्दी आहे आणि कौटुंबिक सोहळा व्हावा अशाच प्रकारची अपेक्षा करायची होती. दरवर्षी ते वसई विराट या ठिकाणची गोशाळा चालवतात त्या गोशाळेमध्ये हा कार्यक्रम करत असतात परंतु पायाला आपली जखम असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन करण्याऐवजी आपण डॉक्टरच्या विरुद्ध मानून त्यांनी याच ठिकाणी कार्यक्रम केला. खरं तर आपल्या मातीत आपल्या माणसाचा कार्यक्रम म्हणून आणि आपल्या माणसाचं कौतुक आपल्याच माणसाने करणं गरजेचं असतं. साधारणतः आपण विहिरीजवळचा वापर थोडा बाकीच्या वाफ्यातच पाणी देत असतो आणि म्हणून माझी आपला सवय बनली तालुक्यामध्ये काम करणारे आजोबा परिषद असेल निश्चितपणे या वयातील ते ज्या पद्धतीने रवींद्र गांधी लोकांसाठी लढत आहेत कौतुकास्पद गोष्ट आहे. खरं तर 65च्या वयामध्ये तुमच्यासाठी मला निवडून का नाही याच्याबद्दल आम्हाला शक्यता आहे परंतु या वयामध्ये आपण जे करत आहे त्याचा आम्हाला आमच्या सर्वांचा सॅल्यूट आहे. आपल्याला आपल्या नव महाराष्ट्र न्यूज चॅनल्सचं उत्तर एक्सप्रेस असेल बाकीचे हिंदी यूट्यूब चॅनल्स आहेत या सर्वांना मी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने खास करून आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मी खूप शुभेच्छा देतो. खरं तर हनुमान यांचा तालुका जिल्हा याच्यापेक्षा राज्याच्या राजकारणाचा समाजकारणाचा प्रचंड काळ त्यांनी ठरवलं असतं तर त्या ठिकाणी जाऊन वेगळ्या मुंबईत जाऊन देखील चॅनल सुरू करू शकते परंतु आपल्या मातीच्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन ते काम करत आहेत आणि ती गोष्ट खूप कौतुकास्पद करते. या पुढच्या काळात देखील अशा दुर्लक्षित घटकांसाठी आपल्या पत्रकारितेची निर्मिती झाली आणि त्यासाठी आपल्याला अत्यंत आयुष्य लाभावं अशी भगवान श्री आयुष्य माताची प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी आरोग्याच्या कुटुंबाचा सदस्य आहे आपल्या सर्वांचे आभार मानतो.